चला नमस्कार नमस्कार नमस्कार। तुम्ही पाहताय ज्ञानेश्वर गायकवाडचं इंस्टाग्राम यूट्यूब चॅनल पेज। सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। काका काकू मामा मामी नाना नानी आजा आजी आई बाबा मम्मी पप्पा डॅडा डॅडी जे कोणी व्हिडिओ पाहत असेल व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या, आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा। सगळ्यात महत्त्वाचा विषय आज ते म्हणजे भारत पाकिस्तान। काय भारत पाकिस्तान? भारत पाकिस्तान एक दोन देश आहे। बरं, या भारत आपण ज्या देशात राहत होतो हा भारत देश, आणि जे काही कारण नसताना खोड्या करणं म्हणते त्याला, आणि ते खोड्या करणारा देश कोणता आहे? पाकिस्तान। कारण यांनी खोड्या करणारे गुंडनी असे बांडगुळ पाडून ठेवले, बांडगुळ जे धड त्याच्या कामाचे ना धड दुसऱ्याच्या कामाचे, ते म्हणजे अतिरेकी दहशतवादी। आणि ते दहशतवादी त्यांनी पाळून ठेवल्यामुळं आज भारत पाकिस्तान या दोन्ही देशाचे संबंध खराब। मान्य आहे की नाही मान्य? बरं, या भारत पाकिस्तान या दोन्ही देशाचे आतापासून नाही संबंध, जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत जेव्हापासून स्वतंत्र झाला तेव्हापासून भारत विरुद्ध पाकिस्तान अनेक युद्ध झाली। त्याच्यातले काही चकमकी असतील, पण प्रमुख युद्ध आज आपण त्याची माहिती बघणार आहोत। कारण आता कोणती भरती आली तर त्याला चालू घडामोडीतला महत्वाचे प्रश्न याच्यावर विचारले जाऊ शकतात। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहणं तितकंच महत्वाचं आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, पहिलं युद्ध कधी झालं? 1947 ते 48 ला, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्या झाल्या पहिलं युद्ध झालं। त्याला प्रथम काश्मीर युद्ध असं म्हटलं जातं। ते कशामुळे झालं? तर काश्मीरच्या प्रश्नावरून। काश्मीरचा वाद हा पूर्वीपासून आहे, आतापर्यंत चालू आहे। आणि दुसरं युद्ध 1965 चं युद्ध, 1965 ला पुन्हा काश्मीरसाठी संघर्ष झाला। आणि त्यावेळी ताशकंद करार झाला 1965 ला, आणि त्या करारामुळं दोन्ही देशात शांतता प्रस्थापित झाली। आता तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1965 चं युद्ध झालं त्यावेळी शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणता करार झाला? तर ताशकंद करार झाला। ताशकंद करार पूर्ण डिटेल मध्ये तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, अत्यंत महत्वाचा हा टॉपिक आहे। त्यानंतर तिसरं युद्ध केव्हा झालं? 1971 ला। बरी, तिसरं युद्ध होण्याचं कारण काय होतं? आताचा जो बांगलादेश आहे म्हणजे पूर्वीचं पाकिस्तान होतं ते, त्याच्या स्वातंत्र्यासाठी हे 1971 चं युद्ध झालं। बरं, हे 1971 चं जे युद्ध झालं त्याच्यात भारतानं बांगलादेशच्या निर्मितीला समर्थन दिलं, आणि तेव्हा बांगलादेश हा नवीन देश निर्माण झाला पाकिस्तान मधून बाजूला होऊन। त्याच्यानंतरचं चौथं युद्ध 1999 ला झालं। कितीला? 99 ला। आपण त्याला कारगिल युद्ध म्हणतो। आणि हे कारगिल युद्ध कशामुळे झालं होतं? कारगिलचा जो भाग आहे ना, त्या भागात सैन्य आणि अतिरेक्यांनी घुसखोरी केल्यामुळे हे युद्ध झालं होतं। हे युद्ध कधी? 1999 ला झालं होतं। म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारताना असं विचारलं जाऊ शकतो 1999 चं युद्ध कोणतं? तर कारगिल युद्ध। त्याच्यामुळं आपण हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जी पहलगाम जो काश्मीरचा भाग आहे, पहलगाम या गावामध्ये पर्यटकांवर जो अतिरेक्याकडून हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये आपल्या देशाचे काही पर्यटक, आपल्या महाराष्ट्र राज्याचेही काही पर्यटक मृत्युमुखी पडले।
काय दोष होता त्या पर्यटकांचा? तर काहीच नाही. निष्पाप पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत तिथं फिरण्यासाठी गेले होते. पण आता कसं झालं, कलम 370 आल्यापासून काश्मीर मधले नागरिक दहशतवादी अतिरेक्यांना सपोर्ट नाही करू लागले आणि त्यांना पाठिंबा नाही देऊ लागले. त्यांना या छोट्या मोठ्या चकमकी करायला मदत नाही करू लागले. आणि त्यांनी ती मदत न करण्याचं कारण काय? कारण पर्यटक तिथं येण्यास वाढ झाली, त्याच्यामुळं त्या तिथल्या भागातल्या लोकांचा रोजगार वाढला, त्यांना 4-2 रुपये येऊ लागले आणि त्याच्यामुळं ते लोक त्या अतिरेकी दहशतवाद्याला मदत नाही करू लागले. बरोबर. ते मदत का, त्यांना मदतीची कुठली आवश्यकता असते? तर सगळ्यात महत्वाची म्हणजे त्या नवतरुण त्या दहशतवादी चळवळीमध्ये कसे समाविष्ट होतील ते दहशतवादी अतिरेक्यांचं लक्ष असतं. आणि ते नवतरुण त्यांच्या दहशतवादी चळवळीमध्ये सक्रिय होऊ लागले. म्हणून पर्यटकांवर जर आपण हल्ला केला तर तिथले लोक भयभीत होऊन पुन्हा ते आपल्या बाजूने वळतील आणि त्या लोकांचा रोजगार जाईल. म्हणजे त्या लोकांचा जर रोजगार गेला तरच ते आपल्या बाजूने वळतील, अशी या दहशतवादाची मानसिकता आहे. आणि या कुरापती मागे कोण आहे? तर पाकिस्तान आहे. पण मित्रांनो, भारत हा असा देश आहे, पाकिस्तान सारखे असे 4 देश जरी आले ना तर भारत देश आपला उरून पुरा जपताय. आणि आपल्या भारत देशाचा पंतप्रधान सुद्धा आता कोण आहे? तर नरेंद्रजी मोदी साहेब आहे. आणि एक सक्षम असा पंतप्रधान आपल्याला त्यांच्या रूपाने लाभलेला आहे. त्याच्यामुळं एक सक्षम नेता आणि आपलं जे सैन्य आहे ते सक्षम आहे, आपलं जे आर्मर आहे ते सक्षम आहे, आपलं जे हवाई दल आहे ते सक्षम आहे. आणि त्यामुळं भारतापुढं पाकिस्तानचा कुठंच टिकाव लागणार नाही, याच्यात तिळमात्र शंका नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो, तर तुम्हाला या परीक्षेदरम्यान भारत पाकिस्तानच्या संघर्षावर प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्हाला हे जे 4 युद्ध आहे ते लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि तुम्ही त्याचा चांगला अभ्यास करा. हा व्हिडिओ जरी बघितला असला तुम्ही गुगलला टाका, ChatGPTवर टाका, तुम्ही पुस्तकातून वाचा, पण हे महत्वाचे युद्ध तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून चालू घडामोडीमध्ये 100% याच्यावर प्रश्न येणार. त्याच्यामुळे मित्रांनो, याच्यावर चांगला अभ्यास करा. येणाऱ्या ज्या सरळ सेवा भरती असेल, तुमच्या येणाऱ्या ज्या काही भरती असेल की परीक्षा असेल, त्याच्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो.